नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल महापालिका चालवणार, महासभेत महापौरांचा एकमतानं निर्णय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेत वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉस्पिटलचं खाजगीकरण न करता ते महानगरपालिकेनं चालवावं असा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. याची घोषणा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सभागृहात केली आहे. महापौरांनी सांगितलं की नागरिकांमध्ये हॉस्पिटलच्या खाजगीकरणाबाबत गैरसमज पसरले होते. मात्र सभागृहातील सर्व सदस्यांनी खाजगीकरणाला विरोध दर्शवला. सध्या केवळ 22 कर्मचाऱ्यांची भरती झाली असून त्यावर फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरू होऊ शकतो. पूर्ण क्षमतेनं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी 108 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळं शासनाची मंजुरी घेऊन आवश्यक पदभरती 3 महिन्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सर्व लोकप्रतिनिधी शासनाकडून पदभरतीची मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यानंतर वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात येणार आहे. सांगली ईश्वरपूर मार्गावर मालवाहू टेम्पोला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानानं जीवितहानी टळली. सांगली ईश्वरपूर रस्त्यावर मालवाहू टेम्पोला अचानक आग लागल्याची घटना घडली. टेम्पोमधून धूर आणि ज्वाळा निघत असल्याचं लक्षात येताच चालक प्रसंगावधान राखत तातडीनं वाहनातून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे. आग अल्पावधीतच संपूर्ण टेम्पोमध्ये पसरली. त्यामुळं टेम्पोतील मालासह वाहनाचं मोठं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे. या घटनेमुळे काही काळ सांगली ईश्वरपूर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्याचा शोध घेतला जातोय. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टेम्पो आणि त्यातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय. उपमहापौरांच्या अपमानावरून महासभेत गदारोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचा हंगामा. महापौरांच्या हस्तक्षेपानंतर वाद निवळला. सांगली महानगरपालिकेच्या महासभेत उपमहापौरांचा अपमान झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार गदारोळ केला. उपमहापौरांनी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांना खाली बसा असं सांगितल्यानंतर नवलाई यांनी तुम्ही गप्प बसा असं प्रत्युत्तर दिल्यानं वातावरण तापलं. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी हा उपमहापौरांसह संपूर्ण सभागृहाचा अपमान असल्याचं सांगत नवलाई यांनी तातडीनं माफी मागावी अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी नवलाई यांना घेराव घालत दिलगिरी व्यक्त करण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला नवलाई यांनी माफी मागण्यास नकार देत महापौरांचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मला माझं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करून नवलाई यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं. त्यानंतर नवलाई यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आणि वातावरण शांत झाल्यानं महानगरपालिकेच्या महासभेचं कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झालं. सोनम वांगचुक यांच्या लढ्याला सांगलीचा पाठिंबा, केंद्र सरकार विरोधात पुरोगामी संघटनांकडून निदर्शनं. सांगलीत आज नीट आणि स्पर्धा परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. विविध पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात एकत्र येत घोषणाबाजी केली आहे. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तरदायित्व स्वीकारावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही यावेळी जाहीर पाठिंबा देण्यात आला. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी, पेपरफुटी आणि गैरव्यवहारांना आळा घालावा, तसंच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. वाढीव घरपट्टी प्रश्नी समिती स्थापन, नागरिकांचे गैरसमज दूर करणार, महापौर धीरज सूर्यवंशी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर
आज झालेल्या महासभेत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी वाढीव घरपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या समितीत उपमहापौर, सर्व गटनेते, विरोधी पक्षनेते, अतिरिक्त आयुक्त, मालमत्ता विभागाचे आयुक्त, मालमत्ता विभागाचे उपायुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती वेळोवेळी बैठका घेऊन घरपट्टी आकारणीतील त्रुटी, नागरिकांच्या तक्रारी तसंच निर्माण झालेले समज गैरसमज यांची सविस्तर छाननी करणार आहे. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, आज महासभेत समितीची घोषणा करण्यात आली आहे. समिती नियमित बैठका घेऊन घरपट्टी संदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि नागरिकांचे समज गैरसमज दूर करण्यासाठी काम करेल. नागरिकांच्या हिताचा योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून केला जाईल. स्पर्धा परीक्षा गैरव्यवहारावरून राष्ट्रवादीचं आंदोलन, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं स्पर्धा परीक्षा गैरव्यवहाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय. पेपरफुटी, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पोलीस भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांचा निषेध यावेळी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सरकार लाखो विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी खेळ करत असल्याचा आरोप करत परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी तातडीनं दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच काळ्या यादीतील कंपन्यांना परीक्षा प्रक्रियेपासून दूर ठेवणं, राष्ट्रीय परीक्षा संस्थेची जबाबदारी निश्चित करणं, पोलीस भरतीतील पात्र उमेदवारांना न्याय देणं आणि राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन करणं ही मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय बजाज, सुष्मिता जाधव, संगीता हरगे, विवेक कोकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.